काम कर रहे थे ए पुलिस बंदोबस्त में से चाल रहे थे से वॉलंटियर GPN Ply Hide और हो गया झालं जाहिरात बकरी एवढी आहे
काय चालू आहे एवढी दर्शक साइड बड़ा चलो लगाना दो बाकी दर्शन वापर चरणे आपला हात लागो खांद्यावर हात लागो पहिला हेलो देखे
उपस्थित बापूजींना शेवटची मानवंदना. डॉक्टर चव्हाण राष्ट्रीय बंजारा परिषदेर प्रदेशाध्यक्ष उपस्थित वेगेचं धन्यवाद. हॅलो. आदरणीय बापूंना पुष्पांजली आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वांच्या वतीने ते आदरांजली अर्पण करू. भाजपाचे आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीने माजी मंत्री बावनकुळेजी ते उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री मदन येरावार साहेब सुद्धा इथे आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपली वैयक्तिक आदरांजली किंवा श्रद्धांजली इथे अर्पण केल्या जाणार नाही आहे. आदरांजली अर्पण केल्या जाणार नाही. आपली उपस्थिती हीच आदरांजली आहे. आपली उपस्थिती हीच श्रद्धांजली आहे. गोरसेना गोर शिकवाडीचे काशीनाथ नाईक सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. महंत सुनील महाराज, महंत जितू महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत बापूसिंग महाराज आणि सर्व कुटुंबीय इथे उपस्थित झालेले आहेत. माननीय सर्व उपस्थित झाले वाशिम आणि माननीय पालकमंत्री महोदय होत. प्राध्यापक पवार इथं मंचाकडे येतील. ही खूप प्रल्हाद महाराज बलदेव महाराजांची सूचना आहे, ही नम्र विनंती. सर्व सन्माननीय सध्याचे माननीय मंत्री महोदय आणि माजी मंत्री महोदय बापूजींच्या शेवटच्या कृपया हमार सामो, कृपया कुटुंब भी इतर मंडळी भी आता जे काही प्रशासनाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर म्हणजे सलामी बापून दे मारीचं और सूचना हमने आता मांडेरचं कृपया आपण थोडा बाजू में जाओ आणि खाली कर दो. अब आता इथे 21 शस्त्रांची सलामी सन्माननीय गार्ड पोलीस दलाच्या वतीने इथे 21 शस्त्रांची सलामी देण्यात येणार आहे बापूंना. आपण शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामामध्ये हा सोहळा इथे संपन्न होत आहे. त्यानंतर इथे शोक शस्त्र सलामी देण्यात येणार आहे. जेव्हा शोक शस्त्र सलामी होईल त्या आपण जाग्यावर उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. जनरल सलामी होणार आहे. राऊंड फायर 3 वेळा, लास्ट पोस्ट सलामी आणि मान्य बापूजी जे भाईपणाचं महंत महाराज, महंत आणि कुटुंबीय महंत सारी महंत बापूजींचे कुटुंबीय अर्थात महंत महाराज कुटुंबीय भाई गोद जन का हमारे संत और महंत, हमारे संत रामराव बापू को तिरंगे में लपेटे हुए बड़े भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करने के लिए यहाँ लाया गया है. 21 शस्त्रांची सलामी इथे सन्माननीय गार्ड देण्यात येत आहे. मंत्री महोदय संजय राठोड यांना निमंत्रित करण्यात येत आहे. मंत्री संजय भाऊ राठोड, कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांना गार्ड ऑफ सलामीच्या ठिकाणी आणि पालकमंत्री माननीय पालकमंत्रीजी शंभूराजे देसाई साहेब यांना गार्ड ऑफ ऑनर साठी इथे बोलावण्यात येते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. पालकमंत्री वाशिम तथा माननीय राज्यमंत्री गृह शासनाचा प्रोटोकॉल प्रशासनाने दिलेली सूचना इथे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. किंवा कृपया ठिकाणी यावं. माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बापूंना इथे गार्ड ऑफ ऑनर म्हणजे 21 तोफांची सलामी इथे देण्यात येणार आहे. माननीय आजी माजी माननीय मंत्री महोदय, आजी माजी खासदार महोदय, आजी माजी आमदार महोदय, सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य सदस्यगण, जिल्हा प्रशासन, महाराज कुटुंबीय, महंत, सर्व श्रद्धाळू भक्तगण, आपल्या सर्वांच्या वतीने बापूजींना शेवटची सलामी. आपण कृपया शांततेने
हा सोहळा प्रशासनाच्या वतीने इथे संपन्न होत आहे, तेव्हा इथे पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. शासनाच्या वतीने कॅबिनेट मंत्री संजय राठोड साहेब हे बापूंना पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. सेवालाल महाराज की, रामराव बापू की. पालकमंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा बापूंना पुष्पचक्र अर्पण करतील. खाली बसा. रामराव बापू की, रामराव बापू की. यानंतर 21 शस्त्रांची सलामी इथे देण्यात येणार आहे. माननीय खासदार उमेश जाधव साहेब आपली आदरांजली अर्पण करीत आहेत. कॅबिनेट मंत्री प्रभू चव्हाण हे सुद्धा आपली आदरांजली अर्पण करीत आहे. कर्नाटक राज्याचे प्रभू चव्हाण मंत्रीजी, आमदार राजेश राठोड साहेब हे सुद्धा आपली आदरांजली इथे अर्पण करीत आहे. आणि प्रशासनाच्या वतीने कलेक्टर साहेब आणि एसपी साहेब, कलेक्टर साहेब आणि एसपी साहेब हे सुद्धा इथे आपली पुष्पांजली अर्पण करत. बाबूसिंग महाराज, महंत बाबूसिंग महाराज आपली आदरांजली अर्पण करीत आहेत. मी सर्व मान्य हरिभाऊ राठोडजी हे आपले पुष्पांजली इथे अर्पण करीत आहे. सन्माननीय आमदार खासदार विधान परिषद आमदार निलय भाऊ नाईक, राजेश राठोड आमदारजी, त्यानंतर आमदार पाटणी साहेब, आमदार इंद्रनील नाईक, आमदार अविनाश जाधव, आमदार डॉक्टर तुषार राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार आनंद कुमार पाटील, माजी खासदार रमेश राठोड साहेब, कलेक्टर षणमुख राजन, एम देवेंद्र सिंह यवतमाळ कलेक्टर आणि प्रभू चव्हाणजी यांनी आपली आदरांजली अर्पण केलेली आहे. जितू महाराज आदरांजली अर्पण करीत आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रतिनिधी बावनकुळे साहेब आपली आदरांजली अर्पण करतील. डॉक्टर मोहन चव्हाण राष्ट्रीय परिषदेचे प्रदेश अध्यक्ष आपली आदरांजली अर्पण करतील. आमदार राजेंद्र पाटणी साहेब आपली श्रद्धांजली इथे अर्पण करतील. अनिल जाधव भाऊ हे सुद्धा आपली आदरांजली अर्पण करतील. आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर हे सुद्धा आपली पुष्पांजली अर्पण करतील. माजी मंत्री मदनजी शांतता ठेवा, आपल्याला मौन पाळायचं आहे. तोफांची सलामी सन्माननीय गार्ड ऑनर ऑफ गार्ड इथे देण्यात येत आहे. शोक शस्त्र सलामी इथे देण्यात येत आहे. प्रेक्षकांनी कृपया शांत राहायचं आहे. माजी मंत्री आदरणीय रमेश महाराज आपली आदरांजली अर्पण करतील. आदरणीय आमदार इंद्रनील नाईक साहेब ते सुद्धा आपली आदरांजली अर्पण करतील. आदरणीय खासदार भावना गवळी,
चालू ठेव. इथे प्रशासनाच्या वतीने सलामी देऊन आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्या कुटुंबियांना अर्पण करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने तिरंगा झेंडा आपल्या कुटुंबियांना माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेब, माननीय मंत्री महोदयाच्या वतीने हा तिरंगा झेंडा आपल्या कुटुंबियांना अर्पण करण्यात येत आहे. संपूर्ण सोहळा शासकीय 90 मीटर झाला. कवर होती 90 मीटर. होतो आहे. खाली नाही पडली, कुठे पडली ती? नहीं ऊपर चले वो खाली बारू का रहता है. बाहर ऊपर जाएंगे, हो जाए. पब्लिक माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वतीने माजी मंत्री बावनकुळे जिथे उपस्थित असले त्यांनी आपली आदरांजली अर्पण करावी. आमच्या कर्मचारी संघटनेचे बंजारा कर्मचारी TV राठोड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आपली आदरांजली अर्पण करावी. सगळ्यांनी कृपया शांत राहायचं आहे. आपण सर्वांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली इथे अर्पण करण्यात येत आहे. पालकमंत्री वाशिम शंभूराज देसाई तथा गृहराज्यमंत्री माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माननीय कॅबिनेट मंत्री संजय राठोड साहेब शेखर महाराज यांना झेंडा अर्पण करीत आहे. त्यांचे कुटुंबियांना म्हणजे शेखर महाराजांना माननीय पालकमंत्री आणि माननीय शेखर राठोड मंत्री महोदय हे त्यांना तिरंगा झेंडा अर्पण करीत आहेत. प्रशासनाचा हा नियम आहे. प्रशासनाचा हा नियम आहे आणि आपण सर्वांना विनंती आहे. राज्य शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांच्या वतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब हे फक्त श्रद्धांजली अर्पण करतील आणि सर्वांना नम्र विनंती आहे. मान्य सत्यभाऊ राठोड, मान्य हरिभाऊ राठोड आणि इतर सगळी मंडळी ही राठोड मंडळी असल्यामुळे बंजारा समाजाच्या परंपरेनुसार ते इथे श्रद्धांजली अर्पण करू शकत नाही. त्यांची उपस्थिती ही श्रद्धांजली समजायची आहे. म्हणून पालकमंत्री वाशिम शंभूराज देसाई साहेब, प्रशासन, शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने इथे आपली आदरांजली आपण सर्वांच्या वतीने व्यक्त करीत आहे. महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र या संपूर्ण परिसराचे आणि महाराष्ट्र ज्याला देव समान मानतो असे परमपूज्य आदरणीय रामराव बापू महाराज यांचं दुःखद निधन झालं. आज या ठिकाणी परमपूज्य सेवालाल महाराजांचे विचार पुढे नेण्याचं काम आदरणीय रामराव बापू महाराजांनी आयुष्यभर केले. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं काम स्वर्गीय रामराव बापू महाराज या ठिकाणी सतत करत होते. समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, अनिष्ट प्रथा परंपरा ह्या दूर सारायचं या प्रगत विचारानं स्वर्गीय आदरणीय रामराव बापू महाराज या ठिकाणी आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहिले. मी वर्षभरापूर्वी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि आमचे सहकारी मित्र संजय राठोड साहेबांनी मला सांगितलं की रामराव बापू महाराजांचा
त्याला वाढीव पैसे पाहिजे ते मिळाले पाहिजे आग्रह राठोड साहेबांनी ते पालकमंत्री असल्यामुळे माझ्याकडे धरला. आम्ही दोघं मिळून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की स्वर्गीय सेवालाल महाराजांचं काम आहे. आता परमपूज्य रामराव बापू महाराज म्हणतात काम एवढं मोठं त्या काम मरणाते वारे हारे पडत आता संकट निभावे. जय देव जय महिषासुर मर्दने परवर तारक संजमने. जय देव जय त्रिभुवनी भवनी पाता तो चारे श्रवणो परंदन बोलावे काहे. ताई पाके करता पडलो प्रवाहे तेता भक्ता लागे पावस नवलाहे. जय देव जय महिषासुर मर्दने सुरवर ईश्वर वरदे तारक संजमने. जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी नेतासा क्लेशापासून तोडे दुःखापासून तोडे भवपाशा. अंबे तुझ वाचोणे कंपविनाशा नरहरी तल्लीन झाला पदभंग देशा. जय देव जय महिषासुर मर्दने सुरवर ईश्वर वरदे तारक संजमने. जय देव कर्पूर गौरम करुणावतार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामे स्थितं नमामि. कर्पूर मंगल महानिराम शांतता दर्शयामि. बोले शिवलाल महाराज की जय. भवानी माता की जय. शासकीय इमामामध्ये हा अग्नि संस्कार रामराव संपन्न होत आहे. हमार पूरे तांडे कारभारी अग्नि कष्ट नारद पोरा दे स्थानिक ना कारभारी जे जेना अनुभव हाथ जोड़न विनंती तुमको जो घंटा लगता है से भाविक भक्ति ना जते मतलब हाथ जोड़ करो से सरकार आदेश पालन करो से छेटी को गव्हर्नमेंट जे आदेश इसे आदेश पालन आसोबा संस्था सामूहिक सेना अपेक्षा करू छू जते होतच बैसीच्या आधी एक आधो घंटा लागायचा से तिकडे आम्हाला पोरा वाई उरी पोरावा तकडा लगायची लाल कसे. महंत बाबूसिंह महाराज इंदूर सूचना आपण बाकी से छेड़ी जा माननीय बाकी से छेड़ी भेजा माननीय मुख्यमंत्री भगवान जीवतो भगवान तपस्वी श्री रामराव महाराज सेज गोर भाईना शेन आशीर्वाद स्टेजवर कोणी चढू नका. भारतीय गोर भाईना या समाधी स्थळे चढण्याचा प्रयत्न करू नका. दूलेर जो ऊपर जाया नगरी से हरी भरी विजय आपण शेज सेवा बापू रामराव बापू घरेचा व श्रद्धाळूंचा कृपया आपण स्टेजवर मत आहो. कुटुंबियांच्या वतीने भरागणी देऊन अंतिम संस्कार रामराव बापू येथे संपन्न होत आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य जे आपल्याला मिळत आहे आपण त्या प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं ही नम्र विनंती. हा समाज मोठा गौरवशाली आणि भाग्यशाली आपल्या धर्मगुरूंचा अंतिम संस्कार माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माननीय संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने आणि माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याही आदेशाने आणि कुटुंबियांच्या सहकार्याने इथे शासकीय इतमामामध्ये संपन्न होत आहे. सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यासाठी अहोरात्र झटलेले आहेत. SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे आणि इथे आपण आपल्या आदरणीय बापूंना आपले श्रद्धास्थान बापूंना इथे आपण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. आदरांजली अर्पण करीत आहोत. आपले श्रद्धापुष्प आपण अर्पण करीत आहोत. बापू अमर तत्वामध्ये पंचतत्वामध्ये इथे विलीन होत आहे. त्यांची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण समाजावर राहणार आहे.
यारी जगदंबा की, यारी जगदंबा की, संत सेवालाल बापू की, संत सेवालाल बापू की, बापू की, बापू की। अवधि पर पुलिस बंदोबस्त भयानक मंजूर ये माहिती नहीं जनित बार कोण निघाले बार कोण निघाले तरी पर्वतीवर वाढते नाही पर्वतीवर नारळ सोडत सारी लोक अरे दर्शन होते मराठी पेशंट बता हे दुधेरी धारेमाई बापू रामराव यांना धडाकली कुटुंबीय ऋतुमाती दय मानूची मोठ्या श्रद्धेची मोठ्या भक्तिभावाची से समाज आता उपस्थित होता आज आपलं ऊर्जा स्त्रोत આપણે નરી છોડન ચાલુ કર્યો પછી સંત મહિત હે નહીં એદુર કઈ મારું એદુર આશીર્વાદ સંપૂર્ણ સમાજને આપણે પંચ તત્વ માહિતી नेहमी મળતો રહેતો એદુર જે શીખવણ છે એદુર જે શીખવાડી છે ઓર પાલન આપણે કરते તો ઓર आपण घर आदर्श आपण देते रिया असं मला वाटतं प्रशासन आज आपण प्रशासन करतो
मीडियाला प्रशिक्षित करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती. राखाही पुरं देऊन देवा अबे तुम मग ठीक आहे 1-2 घंटा घेऊन तू तुझं काय होटल सर को अजीत दूसरा आता अजीत दूसरा क्या बोला क्या होता विनंती करू सद्बुद्धी सेना आजचा मार्ग बता वाईट मार्गातील सज्जना यानी मापेती वाईट पेटी फुटे आलो बापूरचे भावकी आता आणि बेसळू विनंती करे मावशी ते तिन्ही तांडे भावकी जे काही आता आणू दिलीप जाधव जितू महाराज सुनील महाराज यशवंत महाराज रमेश महाराज लालसिंग साहेब फेंको मत जब नाराज घर में फेंके तो बापू लागत हुई है तो प्लीज कृपा करना नारा घर में मत फेंको बिने नारा नाको मत धूळ वगैरे कुणसो काही नाको मत पंचमा आपण भाऊ विलीन बापू विलीन वेगेचं बिलकुल तुम्ही अनुमत करो विनंती करे मावस आनंद कुमार पाटील दादाराव महाराज प्रतिकारे कोणती